नाशिक महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर नाना पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटात कार्यरत आहे। मात्र पक्षाकडून उमेदवारी न दिल्याने ज्ञानेश्वर पवार यांनी अपक्ष दावेदारी केली आहे आणि त्यांची निशाणी आहे नारळ। दरम्यान प्रचार रॅलीच्या माध्यमातून पवार यांनी प्रभागात शक्ती प्रदर्शन केलंय। दांडगा जनसंपर्क, विकासाची केलेली कामं आणि मतदारांचा आशीर्वाद या बळावर संपूर्ण प्रभागात रॅलीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून नारळ मतदान करा असे आवाहन त्यांनी केलंय। जर का बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी बघायला गेलं तर अतिशय इमाने इतबार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी काम करत होतो, समता परिषदेचं काम करत होतो, परंतु कुठेतरी पक्षाने आम्हाला या ठिकाणी तिकीट नाकारलं आणि नाकारल्यामुळं बरेचसे लोक आमच्याकडे आले। नाना भाऊ, तुमची बायको नगरसेवक होते रंजना पवार, तुम्ही एवढे कामं केले, कोणाचे आधार कार्ड असतील, कोणाचे पॅन कार्ड असतील, कोणी बेवा ओढत असतील, त्याचे पेन्शनची कामं केले, अंधापकांना पेन्शन लागू केली। या ठिकाणी जुन्या नाशिकला 20 वर्षापासून पाण्याची समस्या भेडसावत होती आणि यासाठी आम्ही संघर्ष केला महापालिकेत आणि नानावले ते 20 लाख दशलक्ष लिटरचा जलकुंभ उभारला आणि या जलकुंभ उभारण्यासाठी माझ्या बायकोने रंजना पवारनी अक्षरशः महासभेत एक गोंधळ घातला, त्यांना धारेवर धरलं आणि जलकुंभ मंजूर केला। आमची तळमळ ही गोरगरीब लोकांसाठी आहे, आमची तळमळ ही जनतेसाठी आहे, आमची तळमळ ही गरजू लोकांसाठी आहे। आम्ही त्यांच्यासाठी या ठिकाणी उमेदवारी करत आहोत। मला सर्व लोकांना, सर्व माय भगिनींना या ठिकाणी सांगायचंय का आमची निशाणी नारळ आहे। येत्या 15 तारखेला नारळ निशाणीवर तुम्ही बटन दाबा आणि आम्हाला प्रचंड मताने विजय करा असं या ठिकाणी आवाहन करतो। प्रभाग क्रमांक 14 ड मधून नाना पवार हे उमेदवारी करत आहे। त्यांची निशाणी आहे नारळ, त्यांचा अनुक्रमांक आहे 10। तर सर्व मायबाप जनतेला मी एकच विनंती करते, आम्ही फक्त गोरगरीब गरजू जनतेसाठी हा लढा लढत आहोत। त्यासाठी तुम्हा सर्वांचा अनमोल मत नारळ या निशाणी समोर येत्या 15 तारखेला देऊन त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणा आणि तुमची सेवा करण्याची संधी नाना पवार यांना द्या। अशी तुमची सेवा करत राहू आणि तुम्ही आम्हाला अशी साथ देत राहा। धन्यवाद। तसेच रॅलीला ठिकठिकाणी मतदारांकडून हार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। अनेक वर्षांपासून पक्षात असताना सुद्धा पक्षाने उमेदवारी न दिल्याने उमेदवार नाना पवार यांनी खंत व्यक्त केली। मात्र पवार यांना निवडून आणण्यासाठी मतदारांनीच ही निवडणूक हाती घेतली आहे। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।